सध्या आपल्या देशात IPL सुरू आहे, त्यामुळे क्रिकेटचा फीवर आहेच आणि आपला देश किती क्रिकेट वेडा आहे ते मी काही नव्याने सांगायची गरज नाही. आता क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर ते आहे टायमिंग. क्रिकेटमध्ये टायमिंग हुकलं की विकेट जातेच. हेच टायमिंग क्रिकेट इतकंच राजकारणातही महत्त्वाचं असतं. नाहीतर इथे ही राजकीय वाटचाल फार अवघड होऊन जाते. कधी कधी हेतू काहीही असला, भाषा कितीही चांगली असली तरीही टायमिंग हुकलं की नुकसान होतच. आता त्या नुकसानाची तीव्रता कमी अधिक होते. कधी मोठा राजकीय फटका बसतो तर कधी राजकीय संघर्ष वाढतो. याचं सर्वात ताजं उदाहरण आपण परवाच पाहिलं, ते होतं पार्थ पवारांचं. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून राष्ट्रवादी आग्रही होती, पण काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्यावर पार्थ पवारांनी आगपाखड केली. फक्त ABP माझाशी बोलताना पार्थ पवारांनी बारामतीतल्या उमेदवारीमुळे राज्यभरात काँग्रेसला कसा फटका बसेल, काँग्रेसचा डाऊनफॉल होईल असं विधान केलं. त्यावरून गेले 2 ते 3 दिवस महाराष्ट्र काँग्रेस असो की ठाकरेंची शिवसेना असो की अगदी शरद पवार, रोहित पवारांनी त्यांचे कान टोचले. आता ही एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे बारामती पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पार्थ पवारांच्या वक्तव्य डिफेंड करण्याबरोबरच निवडणूक बिनविरोध करण्याचंही आव्हान होतं. गेल्या 2 दिवसांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप कसे रंगले हे मी सांगणारच आहे. पण त्याआधी आज दिवसाभरातली सर्वात मोठी बातमी ठरली ती म्हणजे काँग्रेसनं घेतलेली भूमिका. आज बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याची मुदत होती दुपारी 3 वाजेपर्यंतची. आणि ही मुदत संपायच्या फक्त 30 मिनिटं आधी काँग्रेसनं निवडणुकीतनं माघार घेतली. या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. जवळपास 40 मिनिटांची ही पत्रकार परिषद जवळपास 2 वाजता सुरू झाली. त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं की पहिल्या ओळीतच हर्षवर्धन सपकाळ माघार घेतल्याची घोषणा करतील. कारण आज सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत अनेक घडामोडी घडल्यात. त्या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होती बारामतीची पोटनिवडणूक आणि हर्षवर्धन सपकाळ. म्हणूनच पत्रकारांना वाटलं की काँग्रेसच्या माघारीचीच घोषणा इथे केली जाईल, कारण त्यांच्या निर्णयानंतरच बारामतीमध्ये आकाश मोरे अर्ज मागे घेणार होते. पत्रकार परिषद सुरू झाली. सपकाळांनी भाजपवर टीका सुरू केली. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरनं सरकारवर शंकाही उपस्थित केली. त्याचबरोबर सकाळपासून किती जणांनी फोन केले, कोण कोण भेटून गेलं हे सगळं सांगितलं. याच पत्रकार परिषदेमध्ये एक वेळ तर अशी आली की सपकाळांनी बारामती पोटनिवडणूक आम्ही लढवायलाच हवी असं म्हणत सगळ्यांना धक्काच दिला. पण त्यांनी काहीच मिनिटांमध्ये बारामतीच्या उमेदवारीवरनं घोषणा केली. काँग्रेसनं तर उमेदवार मागे घेतलाय, पण त्यांच्या याच भूमिकेवर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे काँग्रेसची बारामतीत माघार, मात्र उमेदवारच दिला नसता तर राजकीय परिपक्वता दिसली असती का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. काँग्रेसच्या एकंदरीत या सगळ्या ज्या घडामोडी आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकारण झालंय त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तर आता आज दिवसाभरातल्या आणि स्पेशली दुपारी 3 पर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी किंबहुना पाहण्याआधी जरा थोडंसं मागे जाऊयात, जिथून हा सगळा संघर्ष सुरू झाला. काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर, अजिबात नाही. त्यांना कळायला पाहिजे काय करायचं. राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलणं नाही, मला नाही वाटत. सगळ्यांना माहिती ते काय करतात, ते सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत. आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला वेदना होत आहेत? मला असं वाटतं की
आपण कोणाला थांबू नाही शकत. बरं. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं हो. आणि आम्ही समोर जाऊ. अच्छा. समजलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. हो. जे काय ते नशिबात लिहिलंय हो. ते बघू काय व्हायचंय ते. अच्छा. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. आता हे पार्थ पवारांचं 6 एप्रिलचं वक्तव्य आहे आणि पार्थ पवारांच्या याच वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जोरदार पलटवार केला. इतकंच नाही तर बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच अशी भूमिका सुद्धा घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेवर भाजपसह मित्रपक्षांची टीका सुरू झाली. इतकंच नाही तर काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडची चर्चा करणार असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते सांगू लागले. पण तरीही हर्षवर्धन सपकाळ काही माघार घेण्याच्या भूमिकेत नव्हते. तिकडे बारामतीतही आकाश मोरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढायला लागला होता. पवारांच्या बारामतीमध्ये काँग्रेस जिवंत आहे आणि तीही ताकदीनं निवडणूक लढू शकते असा मेसेज राज्यात पोहोचला होता. एकूणच काय तर काँग्रेसनं महायुतीची आणि त्यातही राष्ट्रवादीची दमछाक करायला सुरुवात केली. मात्र मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की आजचा दिवस अत्यंत निर्णायक होता, कारण आज सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत घडलेल्या घडामोडी. सकाळी 8 वाजता रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली. त्यानंतर सकाळी 11:15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपकाळांना फोन केला. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये म्हणजे 11:30 नंतर धनंजय मुंडेंचा सपकाळांना फोन केला. 11:15 वाजता सुनेत्रा पवारांनीही सपकाळांशी फोनवरनं चर्चा केली. हा सुनेत्रा पवारांचा 3 दिवसांमधला तिसरा फोन कॉल होता. तिकडे 12च्या सुमारास सपकाळांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना सगळा प्रकार सांगितला. त्याचवेळी शरद पवारांनी फोन करत मल्लिकार्जुन खरगेंची चर्चा केली. 12:15च्या आसपास राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी सपकाळांची भेट घेतली. ही सगळी शिष्टाई का सुरू होती तर त्याचं कारण होतं अर्थातच बारामतीची पोटनिवडणूक आणि तिथला काँग्रेसचा उमेदवार. तोच उमेदवार मागे घ्यावा म्हणून सुरू असलेल्या शिष्टाईत सर्वात मोठं आव्हान बनलं होतं पार्थ पवारांचं ते वक्तव्य आणि त्याच वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी पार्थ पवारांनी आजचीच वेळ साधली. काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती. पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं. शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे. आणि आज या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आज आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष